टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी देखील जनसंवाद हा शिवसेना पक्षाकडून सुरू करण्यात आला आहे। मंगळवारच्या दिवशी आनंद आश्रम या ठिकाणी आनंद मठामध्ये जनतेचे प्रश्न मार्गी लागल्यानंतर आज गुरुवारी थेट पालिका अधिकाऱ्यासमवेत अनेक ज्या प्रश्नारी आहेत, तक्रारी आहेत जनतेच्या, त्या जाणून घेण्यासाठी स्वतः माजी महापौर अशोक वैद्य असतील, माजी नगरसेवक मनोज शिंदे सह शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत जोडले गेले आहेत माजी महापौर अशोक वैद्य। सर, काय सांगाल, एकंदरीत जनसंवाद या ठिकाणी सुरू करण्यात आले, कशा प्रकारचा रिस्पॉन्स लोकांचा आहे, अधिकाऱ्यांच्या समवेत तुमचे जनतेचे प्रश्न मार्गी लागत आहे? समस्या, सेवा आणि समाधान ह्या माध्यमातून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि नागरिकांचे प्रश्न बरेचसे येत आहेत, ते सोडवण्याच्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करतोय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी यांनी सुरू केलेली ही परंपरा आपले मुख्यमंत्री आमचे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हाच वारसा पुढे घेऊन जाऊन काम करतात। आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब जिथे उभं राहायचे तिथेच त्यांचा दरबार सुरू व्हायचा। मग ते चौकामध्ये असेल, कुठल्या पॅसेजमध्ये असेल, आणि आपण आमच्यापेक्षा आपण पाहिलेलं जास्त आहे की त्यांनी प्रत्येक जी काय त्यांच्यासमोर येईल त्याचं समाधान होईल, मग ती एखादी काय नागरिकांच्या समस्या ते त्वरित त्यांचे आदेश त्या एखाद्या लेटरवर व्हायचे आणि तशा प्रकारचं काम, एखाद्याचं कुठलं काम असेल ते देखील आपण पाहिलं असेल। मात्र पाहायला गेलं तर हा जनता दरबार तोडीस तोड उत्तर देणारे वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतला होता। त्यानंतर शिवसेनेने देखील कुठंतरी जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि शीतयुद्ध रंगताना आपल्याला कुठंतरी पाहायला मिळतं शिवसेना आणि भाजपमध्ये, त्यामुळे कुठेतरी हा जनसंवाद असं बोललं जातं। नाही, असं काही नाही। प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतोय। महिन्यातून एक किंवा 6 महिन्यातून एकदा जनता दरबार होईल, पण दिघे साहेबांनी सुरू केलेली ही जी काही परंपरा आहे ही रोजची आहे। ते आनंद आश्रमामध्ये बरेचसे नागरिक रोज येऊन त्याच्या बाबतीतच्या तक्रारी असतात, त्यांचं निरासन आपले पदाधिकारी करत असतात। आपण आता हे जे काम करतोय तर कुठेही कोणी एखाद्याने कुठलं तरी जनता दरबार घेतलं म्हणून आम्ही काय करावं हा असा उद्दिष्ट नाही। जसे आम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार हे सर्व चालू केलेलं आहे। ह्याच्यामध्ये दोन्ही खासदार आहेत, एक श्रीकांत शिंदे साहेब असतील, तेव्हा नरेश मस्के असतील, प्रताप सरनाईक साहेब आहेत, ह्यांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक कामात मिळणार आहे। जी कामं आमच्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आहेत, साप्ते आहेत, त्याच्यानंतर खेतले आहेत, बोरीटकर आहेत, मिरजकर ताई आहेत, ह्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे प्रश्न सोडवतो। एखादी अडचण आली, मोठे प्रश्न असतील ते शिंदे साहेबांपर्यंत असतील ते त्यांच्याकडनं जाऊन सोडवणार आहोत, आणि खासदार असतील तर त्यांच्याकडे जे काही प्रश्न असतील, किंवा मग आपले परिवहन मंत्री आणि पालकमंत्री सरनाईक साहेब ह्यांच्याकडनं देखील काही प्रश्न आपण सोडवणार आहोत। मात्र प्रशासन लागू आहे, कुठेतरी लोकप्रतिनिधी नसल्याकारणानं अनेक तक्रारी येतात का, वाटतं अधिकारी कामं तशी करतात का, त्यामुळे खास करून जनसंवाद घ्यावा लागतो यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचला? नाही, ही वस्तुस्थिती अधिकारी काम करतात ही नाही सांगतायत। फक्त एवढंच आहे की पाठपुरावा करणारं कोणतरी असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आम्ही हे पाठपुरावा करतोय। नागरिकांचे काही प्रश्न आहे ते सोडवण्याच्या दृष्टीने कोणीतरी पुढाकार घ्यावा अशा प्रकारचं नागरिकांचं मत होतं, आणि एक चांगली आमचं टीमवर्क झालेलं आहे। चांगल्या प्रकारचं काम आपल्याला एक आठवड्यातून 2 ते 3 दिवस आम्ही बसतोय। भविष्यामध्ये पुढे जाऊन विभागामध्ये जाऊन आपले शिंदे साहेबांची सूचनेनुसार तशा प्रकारचं काम देखील विभागांच्या नागरिकांच्या तक्रारी देखील ऐकण्याचं काम आम्ही विभागामध्ये जाऊन करणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेले मनोज शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक, काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलं कोणकोणत्या समस्या, तक्रारीचा पाढा या ठिकाणी जनता घेऊन आलेली आहे, आणि या ठिकाणी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं कशाप्रकारे अधिकारी असेल तुमच्याकडनं झालेली? ठाण्याची शिवसेनेचं ठाणं आपल्याला माहिती असेल की बाळासाहेबांची जी आम्हाला शिकवण आहे, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे, त्याप्रमाणे त्यांचा वारसा घेऊन आमचे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेब हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये एक डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतात। CM असताना त्यांनी कॉमन मॅन म्हणून काम केलेलं आहे। आज AC मध्ये बसणं आणि फक्त गाड्यामध्ये फिरणं अशा प्रकारचे इतर लोक मंत्री करत असतील, परंतु शिवसेनेचं सरकार, युतीचं सरकार हे घरोघरी पोचतंय, आणि ते कसं पोचावं याची जी योजना आहे ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार त्याचा हा एक अनुभव तुम्हाला सांगतो की त्याच्या माध्यमातून हा आम्ही जनसंवाद केलेला आहे।
लोकांच्या समस्या समाधान करेपर्यंत या ठिकाणी आम्हाला तशा प्रकारे सूचना दिल्या शिंदेसाहेबांनी आणि आम्ही आज लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिल्या दिवशीचा मागच्या आठवड्यातला ज्या वेळेला आम्ही नागरिकांना समस्यासाठी बोलवलं होतं, दिवसेंदिवस हा घोटाळा वाढतो आहे. लोकांना एक विश्वास निर्माण झाला आहे की शिवसेना एकनाथराव शिंदेसाहेबांच्या याच्यामध्येच आपली कामं करण्यासाठी सक्षम आहे, अशा प्रकारचा विश्वास या माध्यमातून आम्ही देतो आहे. त्याच्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात आहे. आम्ही 90% जास्त कामं ऑन द स्पॉट करतो आहे. ह्याच्यासाठी प्रशासकीय अधिकारी महानगरपालिकेचे असतील, पोलीस डिपार्टमेंट असतील, परिवहन असतील, जिल्हाधिकारी असतील, ह्या सर्व क्षेत्रातील अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आहेत. आज आम्हाला विश्वास आहे की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न, दिघे साहेबांचं स्वप्न एकनाथराव शिंदे साहेब हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारचा नागरिकांसमोर जाताना आम्हाला देखील त्याचं समाधान मिळतं आहे. एवढंच यामधून सांगेन. भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जो जनता दरबार घेतला होता त्यात तोडीस तोड उत्तर म्हणून कुठेतरी शिवसेनेचा हा जनसंवाद आहे का? आणि वनमंत्री असताना आणि ठाण्यात देखील मंत्री असताना देखील अशा प्रकारचे जनता दरबार ते घेत आहे, कुठेतरी कमी पडतो का त्यामुळे हा जनसंवाद? गणेश नाईक साहेब हे आमच्या युतीतले सहकारी मंत्री आहेत. त्याच्यामुळे युतीमध्ये दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष एकत्रितपणे लोकांपर्यंतच पोचण्याचा प्रयत्न करतात आहेत. या ठिकाणी ते करतात म्हणून आम्ही करतो अशातला भाग नाही आहे. त्यांनी सुरू केलं असेल, परंतु ही परंपरा दिघे साहेबांपासून शतकापासून ही ते सुरू आहे, तीच चालू आहे पुढे. त्याच्यामुळे कोणी केलं म्हणून शिवसेना करत नाही. शिवसेनेचं हे कार्य आज नाही, वर्षानुवर्ष दिघे साहेबांपासून चालू आहे आणि ते चालू आहे. पालकमंत्री म्हणून त्यांना पालघर दिला असताना देखील ते ठाण्यात घेत आहेत. कुठंतरी भाजप वाढण्याच्या मागे कुठंतरी ह्या त्यांची जनता दरबार आहे असं म्हटलं जातं. नाही, आता त्यांनी सांगितलं की कुठलाही मंत्री कुठेही जाऊन नागरिकांपर्यंत पोचू शकतो. युतीचं सरकारामधले मंत्री कुठेही काम करू शकतात. त्याच्या संदर्भामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देखील कुठली अडचण नाही आहे आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या सर्व राजकारणामध्ये न पडता आम्ही लोकांच्या सेवेसाठी झटतोय, एवढंच मात्र खरं. नक्कीच लोकांच्या सेवेसाठी झटतो असं देखील या ठिकाणी माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी सांगितलं. तर माजी महापौर अशोक कोयते हे देखील या ठिकाणी प्रश्न मार्गी लावताना आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या काळात जनसंवाद जो आहे तो कशाप्रकारे पुन्हा लोकांच्यापर्यंत पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा गणेश रहाटेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.